गाईज नमस्कार. आपल्या पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. गाईज मला आता कुठला काम धंदा नसल्या कारणाने मी आता माझा पार्टनर आहे, आम्ही दोघं एकत्र कंपनीमध्ये काम करतोय. तर गाईज आता आम्ही बदली आलेलो. मला काम नसल्या कारणाने मी त्याच्या गाडीत आलेलो आहे. बघू शकता एकदम 22 वर्षाचा पोरगा आहे, कशी गाडी चालवतो बघा. मोठी गाडी 100 कार्टून खाली जाऊन खाली करायचे आहेत गाईज. तुझा बघा एक्सपर्ट चालवण्यात एक नंबर चालवतो गाडी. हे आयडिया जी आहे म्हणजे बदली मारायची आयडिया याचीच आहे. यांनीच मला तिथे दाखवलेलं आहे. आम्ही दोघं एकत्रच कामाला आहोत. तर काम नसलं की आम्ही म्हणजे उच्चापत्या करत असतो काय. चला आता आम्ही चाललो JWRला. सकाळपासून तिकडेच आमच्या ट्रिपा होत आहेत. याच्या 2 झालेल्या आहेत, माझी एकच झाली. माझा अर्धा तर तिकडेच केला आहे समजा. मी आता सध्या कुठला काम नसल्या कारणाने मी आता याच्यासोबत चालू आहे तिकडं. चला पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते काय ते. गाडी बघू शकता. आता आम्ही कुठे आलेलो आहोत तर चिरले गाव क्रॉस केलेलं आहे नॅशनल हायवेला. आता बघू शकता इथे हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. कशा कुठे जाणार आहेत काय अजून कल्पना नाही त्याची. रायडर लॉन्चिंग वगैरे झालेले आहे. इथपासून मला वाटते अटल सिटूला कनेक्ट होऊन पुढे कुठे जाणार आहे ती कल्पना आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. हे जे फ्लायओव्हर गेले ते नक्की कुठे गेलेले आहेत बघा. चला JWR TFSमध्ये तुम्हाला भेटते कशा पद्धतीने काम होतात ते तुम्हाला दाखवणार आहे. काही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन देत असते काहीच. हे अशा उच्चपत्या कोण करत नाही, पण आम्ही तुम्हाला एक नॉलेज म्हणून देतो. आतमध्ये अलाउड पण नसते व्हिडिओ काढायचा. आता मला सुद्धा इथे आतमध्ये परमिशन नाही, तरी पण मी आता काहीतरी आता हे करून बंडल मारून जायला लागेल आतमध्ये. आणि काय कसं काय ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ. इथे डेव्हलपमेंट कशा पद्धतीने काय इथे 2 वर्षात इथे बघा हे पिल्लर उभे केलेले आहेत. तरी 20-20 फुटाचे पिल्लर आहेत काय. फ्लायओव्हर नक्की हा प्रोजेक्ट काय कुठे जाणार आहे ते कल्पनाच नाही. काय होणार आहे नक्की ते. मला वाटतं एअरपोर्टला कनेक्ट आहेत का इथून कुठे डोंगरामधून जाणार आहेत त्याची सुद्धा कल्पना नाही. एवढा इथे डेव्हलपमेंट झाला 5 वर्षात म्हणजे 2 वर्षात काय अवस्था झाली. मोठे मोठे पिलर हे सुद्धा इथे यायचं अपडाऊन करायचं. तुम्हाला कलंबोलीचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करायचो. तर इथपर्यंत मी एवढं लांब यायचो गाडी स्कूटी घेऊन. फायनली आपल्याला तो जो जॉब होता तो मी तिथून हे केला राजीनामा दिला. त्याला JWR कंपनी बाजूला आलेली आहे. बघू शकता इथे यायचं आहे आपल्याला. रिटर्न घेण्यासाठी आपल्याला 2 किलोमीटर जायला लागेल. कंपनी बाजूलाच आहे. नॅशनल हायवे असल्या कारणाने तर फायनली इथे आम्ही आपला हा रस्ता इकडे गेलेला आहे. ते गोवले त्या साईडला गेला आणि इकडे अंडरपास आहे बघा. तो युटर्न घ्यायला आपल्याला इकडे यायला लागते 1 किलोमीटर अंतरावर. बारक्या अशा पद्धतीने गाडी चालवतो बघा. जे मात्र तर इथं गोडाऊन आहे बाजूला बघा. इथे रस्त्यांची काय जायची आहे बघा. बारका नाही काठ मोठे आहेत त्याचे गावाला सिस्टम काठ नाही मोठे आहेत. फायनली काही त्यांनी रिटर्न घेतलेलं आहे. आपल्याला आता जायचं आहे JWR कंपनीकडे. तिथे गाडीत 100 कार्टून घेतलेले ते खाली करायचे आहेत. आणि मला कुठला काम नसल्या कारणाने त्याच्यासोबत मी आलेलो आहे. आणि थोडे ते कार्टन पण खाली करू आम्ही. कार्टन खाली करून झाल्यावर काय थोडं करू का प्लॅनिंग आहे ते. चला कसं काय काम होते ते उच्चापत्या मी तुम्हाला याद्वारे दाखवतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी घेऊन येत नाही बस. ओके ओके. आपल्याला भेटले हां 100 रुपये आपण सगळ्याला घालू. हां 1000 रुपये आपल्याला राहतील. आणि अजून एक ट्रिप भेटली तर काय हरकत नाही आपल्याला मारणार. गाईज आतमध्ये मला सोडला नाही कारण की गेटपास नव्हती माझ्याकडे. माझा दुसरा ड्रायव्हर गेला पुढं. आपके टाइम में जवान हट्टे कट्टे को देखते थे ना तो उसको तुरंत कहते थे इसको चलो फौज में भर्ती कर लो, इसको भर्ती कर लो, नौकरी मिल जाती. गाईज मी त्या पिंट्यासोबत आलेलो गाडीसोबत. तर आतमध्ये काय झालं मला सोडला नाही तिथे गेटवर. मी डेली इथे येतोय आमच्या त्या साहेबांना घेऊन कस्टमच्या. तिथे मी त्यांना सांगितलं तर ते सांगत होते त्या साहेबांना फोन कर त्याशिवाय आम्ही तुला आतमध्ये सोडणार नाही. तर फायनली मला इथे 1 तास उभा राहायला लागला बाहेरला.
आणि तो बारक्या गेला गाडी खाली करायला. गाडी खाली करून तो भरून देणार आहे बाहेर. आता त्याची वाट बघत आहे मी. बघा अरे बाप. अशा पद्धतीने माझा आज काय झालेला आहे, दिवस खराब झालेला आहे पूर्ण.